खबर है राजूरा तहसील से, जहां राजूरा में विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से विविध मांगों को लेकर ठिया आंदोलन किया गया, जिसमें बड़ी संख्या में विदर्भवादी मौजूद थे। विद्युत बिल, किसानों के प्रश्न तथा स्वतंत्र विदर्भ राज्य इस प्रश्न को लेकर विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से विदर्भ में अनेक स्थानों पर ये आंदोलन किया गया है और वहीं राजूरा में भी ये आंदोलन किया गया है। इस आंदोलन में ज्येष्ठ नेता एडवोकेट मुरलीधर राव देवालकर, पूर्व कमेटी सदस्य अनिल ठाकुरवार, पूर्व विदर्भ उपाध्यक्ष कपिल इद्दे, शेषराव मोंडे, कवड़ू पोटे, बलराम पूजे, मधुकर चिंचोलकर, वैभव अड़वे, केतन जुंदरे, उत्पल गोरे, संजय करमकर, हरिदास बोरकुटे, प्रभाकर ढवस के साथ अनेक विदर्भवादी मौजूद थे। वहीं इस आंदोलन के संबंध में आंदोलनकारियों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। सीटीवी के लिए हमारे विशेष प्रतिनिधि कृष्ण कुमार की रिपोर्ट। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं आज 7 डिसेंबर रोजी विदर्भातल्या 11ही जिल्ह्यामध्ये आणि 120 तालुक्यामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। हे आंदोलन आजच्या दिवशी नागपूरमध्ये फिरलेलं होतं, कारण आजपासून नागपूरच्या अधिवेशनाची सुरुवात होणार होती, परंतु या सरकारने नागपुरात होणारं हे अधिवेशन कोरोनाच्या नावाखाली मुंबईला हलवलं। जो नागपूर करार केला होता त्या कराराचं हे उल्लंघन आहे आणि त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं आम्ही या निर्णयाचा तीव्र निषेध करतो। आजचं हे आंदोलन प्रामुख्यानं स्वतंत्र राज्याची निर्मिती व्हावी, वीज प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन विदर्भभर हे ठिय्या आंदोलन होत आहे। कोरोनाच्या काळामधलं वीज बिल सरकारनं स्वतः भरावं आणि त्यानंतरच्या युनिटला निम्मे दर लावण्यात आले। सोबतच परतीच्या पावसामुळे जे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, या वर्षभरामध्ये शेतकऱ्यांनी जे खर्च केले शेतीमध्ये तो खर्चसुद्धा भरून निघणार नाही अशी परिस्थिती असताना सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि हेक्टरी 25,000ची मदत त्यांना द्यावी आणि जोपर्यंत विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण होणार नाही तोपर्यंत विदर्भाचा विकास शक्य नाही। म्हणून आम्ही या सगळ्या मागण्या घेऊन विदर्भभर ठिय्या आंदोलन करतोय। या होणाऱ्या अधिवेशनामध्ये हे सगळे मुद्दे आणि हे प्रश्न निकाली निघाले नाही तर 4 जानेवारीला नितीन राऊत वीजमंत्री यांच्या घराला आम्ही घेराव घालणार आहोत आणि आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला निर्वाणीचा इशारा देतोय आणि सरकारचे काही सकारात्मक प्रयत्न होताना दिसले नाही तर भविष्यामध्ये यापेक्षा तीव्र आंदोलने केली जातील।